लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। आदिवासी कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी सिल्लोड उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सोडला विंचू। आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी आदिवासीचा पेहराव करून चक्क सिल्लोड उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात जाऊन विंचू सोडून आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा अशी ही मागणी यावेळी केली। घटनेची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना कळताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांना ताब्यात घेतले। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। टपरीवाला आहे, त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती, नंतर इथं प्रमाणपत्र दिलं जाते। आता वारंवार हा अन्याय आम्ही सहन करू शकणार नाही, म्हणून आम्ही आज यांच्या कॅबिन मध्ये विंचू सोडलेत आणि याच्यानंतर जर का आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही साप सोडू, आगे मवळ आणून सोडू। विंचू तर सोडलेत, पण याच्यानंतर वेगवेगळे विषारी प्राणी हे आम्ही जंगलातून या कार्यालयामध्ये आणून सोडू, कारण हेच विंचू हे साप आम्हाला चावल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला सहन करावं लागते। आम्हाला दवाखाना देखील नशीब होत नाही। या अधिकाऱ्यांना काय माहिती, या अधिकारी इथलं एसी मध्ये बसून मस्त गोलगाड्यांना मस्त पैसे लुटण्याचं काम हे अनेक वर्षापासून करत आलेले आहेत। मी मागणी केली आहे की इथल्या एडीएमची तुम्ही प्रॉपर्टीची चौकशी करा, वेगवेगळ्या याची चौकशी करा, पण आतापर्यंत केलेली नाही। वारंवार आम्ही आंदोलन करतोय, तेव्हा प्रमाणपत्र दिलं जाते। आमची मागणी अनेक दिवसापासून आहेत, अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत आलो, म्हणून आज आम्ही इथं सोडलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही साप सोडू, आगे मवळ सोडू, जे जे जंगलात विषारी सापडेल ते कार्यालयात आणून सोडू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आदिवासी कोळी समाजाला न्याय, आदिवासी कोळी समाजाला न्याय, जात